हरियाणामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर ओबीसी समाजाची ताकद ही पुन्हा एकदा दिसून आलेली आहे। ओबीसी समाज जर एकत्र राहिला तर निवडणूक फिरवण्याची ताकद ही त्या समाजात आहे। हे आता हरियाणाच्या निवडणुकांनंतर सिद्ध झाले। हरियाणानंतर अर्थातच लगेचच महाराष्ट्राची चर्चा सुरू झाली, कारण की महाराष्ट्रामध्ये देखील मराठा विरुद्ध ओबीसी या वादाने तोंड वर काढलेलं आहे। विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज हा चांगलाच अस्वस्थ झाल्याचा दिसतोय आणि लोकसभा निवडणुकांनंतर मराठा समाजाने शरद पवारांना भरभरून मतदान केल्याचं आता दिसून आलेलं आहे। त्यामुळे भाजपाचा पारंपरिक आधार असलेला ओबीसी समाज यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मतदान करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षभर आंदोलन करत आहेत। आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी 6 वेळा उपोषण केलं आणि आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आचारसंहिता लागली की मी माझी पुढची भूमिका स्पष्ट करेन, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला त्यांचे आंदोलन राजकीय नसल्याचा दावा केला होता, पण लोकसभा निवडणुकांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय भूमिका घेतली असा आरोप त्यांच्यावर होतोय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अप्रत्यक्ष राजकीय भूमिकेचा फायदा हा शरद पवार यांच्या तुतारीला झाल्याचं निवडणुकांच्या निकालावरून दिसून येतं। पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, महादेव जानकर यांचा झालेला पराभव हा जरांगे पाटील यांच्यामुळे झाला असा आरोप देखील केला जातोय। पण मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाचा प्रत्यक्ष फायदा हा भाजपाला झालेला आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण पाहिजे या मागणीमुळे ओबीसी समाज हा चांगलाच अस्वस्थ झालेला आहे आणि त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये हा ओबीसी समाज भाजपच्या पाठीशी उभा राहिला तर त्यात आश्चर्य वाटायला नको। 1980च्या दशकामध्ये भाजपाने माधव फॉर्म्युला वापरायला सुरुवात केली। माधव म्हणजे काय असे बरेच लोक विचारतील, तर त्यांना सांगायचं म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी या ओबीसी समाजातल्या महत्त्वाच्या जातींना भाजपाने एकत्र आणलं आणि त्यांची मोड बांधली। नगरचे नास फरांदे असतील किंवा अंबेजोगाईचे गोपीनाथ मुंडे या नेत्यांना भाजपाने पुढे आणलं आणि त्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजामध्ये भाजप पक्ष पोहोचवला। भाजपाने पुढच्या फळीत देखील पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे या ओबीसी नेत्यांना पक्षाच्या संघटनेत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे। यावरून भाजप ओबीसींचा विचार करतो ही गोष्ट ठळक होते। अर्थात याचा फायदा भाजपाला मोठ्या प्रमाणात झाला। भाजपाची ओबीसी वोट बँक ही कायमची तयार झाली। भाजपाने त्यांच्या पक्षरचनेमध्ये देखील ओबीसी समाजाचे नेतृत्व पुढे येईल याची तरतूद केली आणि त्यातूनच कधी गोपीनाथ मुंडे तर कधी बावनकुळे तर कधी मुनगंटीवार तर कधी खडसे हे नेते भाजपच्या पहिल्या फळीत कायम दिसून आले। तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये देखील पहिल्यापासून ओबीसी नेते होतेच, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षामध्ये असलेल्या मराठा नेत्यांच्या वर्चस्वामुळे तिथे ओबीसी नेत्यांना कधी नेतृत्व करण्याची संधी फारशी मिळाली नाही। आता हरियाणामध्ये घडलेल्या निवडणुकींचं गणित बघायला पाहिजे। जसं महाराष्ट्रात मराठा आहेत तसं हरियाणामध्ये जाट समाजाचे वर्चस्व आहे, पण हा जाट समाज पारंपरिकरित्या कायम काँग्रेस बरोबर राहिलेला आहे। त्यामुळे भाजपाने यंदाच्या निवडणुकांमध्ये जाट समाजाला पर्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी मायक्रो मॅनेजमेंट केले आणि दुसरी गोष्ट केली ती म्हणजे ओबीसींना संघटित करण्याचा प्रयत्न केला। येथे रिझल्ट हरियाणामध्ये दिसले आणि ओबीसींच्या ताकदीवरती भाजपाचे सरकार आले। आता हरियाणाचे मॉडेल हे महाराष्ट्रामध्ये जसेच्या तसे राबवता येईल का याबाबत साशंकता आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाज 2014 नंतर मोठ्या प्रमाणात भाजपकडे स्थलांतरित झाला। एकनाथ शिंदे, अजित पवार, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे, नारायण राणे यांसारखे तगडे मराठा नेते आज भाजप सोबत आहेत। उदयनराजे भोसले असतील किंवा नारायण राणे या नेत्यांना मराठा समाजामध्ये आजही आधाराचे स्थान आहे। त्यामुळे सरसकट मराठा मतदान हे भाजप विरोधी जाईल असे म्हणता येणार नाही आणि त्यामुळे भाजपासाठी ही विन सिच्युएशन आहे आणि म्हणूनच भाजप हे ओबीसी मतदारांसाठी जास्त प्रयत्नशील आहेत। गेल्या 2 महिन्यातल्या सरकारी घोषणांवरती जर का आपण नजर टाकली तर असं दिसून येतं की ओबीसी समाजासाठी अनेक शासकीय पातळीवर तरतुदींची सोय महायुती सरकारने केलेली आहे।
18 जातींचा मागासवर्गीय प्रवर्गामध्ये समावेश करण्याचा निर्णय असो किंवा ब्राह्मण, राजपूत या समाजासाठी महामंडळी स्थापन करण्याचा निर्णय असो, भाजप ओबीसी कडे लक्ष देते हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. क्रिमिलियरची मर्यादा 15 लाखांपर्यंत नेण्याचा घाट महायुती सरकारने घातलेला आहे, तर दुसरीकडे अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करून कुठेतरी धनगर समाजाला तूच करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समाजासाठी महत्त्वाच्या आहेत. पण यातून भाजप ओबीसी समाजाला स्वतःबरोबर घट्ट बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जरांगे पाटील यांच्या आक्रमक आंदोलनानंतर आता ओबीसी समाज हळूहळू भाजपकडे ओढला जातोय, कारण भाजप शिवाय दुसरा पर्याय नाही हेही आता ओबीसी समाजाला स्पष्टपणे कळून येते. पंकजा मुंडे, लक्ष्मण हाके, छगन भुजबळ यांनी एकत्र येणे हे त्याचं एक उदाहरण आहे. त्यामुळे हरियाणासारखा सेम टू सेम पॅटर्न जरी महाराष्ट्रात राबवला गेला नाही, तरी यावेळेस भाजप ओबीसी मतांवरती नक्कीच भिस्त ठेवून असेल. त्यामुळेच ओबीसी समाज भाजपाला मतदान करेल का, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.